युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामतर्फे प्रतिष्ठेचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे। वयाच्या 82व्या वर्षी हा त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे। चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा जगभरातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो आणि हा पुरस्कार माधव गाडगीळ यांना जाहीर झाल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे। की मी आतापर्यंत अनेक दशकं पर्यावरण निसर्गाच्या आणि आपल्या लोकांच्या अधिकारांच्या लोकांच्या उपजीविकेच्या आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित काहीतरी पुढं पावलं उचलली गेली पाहिजेत। आपल्या घटनेत आम्ही भारताची जनता ही घटना स्वीकारतोय असं म्हटलेलं आहे। तेव्हा या लोकांना जे हवं आहे ते, परंतु ते कुठल्या आधारावर मांडायचं तर शास्त्रज्ञ म्हणून व्यवस्थित वस्तुनिष्ठ तर्कशुद्ध आणि घटनेतल्या तरतुदींना सुसंगत असं अहवाल मांडायचं अशा दृष्टीने मी पश्चिम घाट परिसर तज्ञ गटाचा अहवाल लिहिला आणि त्याला आणखी दिवसेंदिवस म्हणजे 2011 नंतर तो नडपायचा प्रयत्न झाला, तरी आता 13 वर्षांनी सुद्धा लोकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं जात आहे आणि विधिमंडळात सुद्धा निरनिराळ्या केरळातल्या गोव्यातल्या ह्या अहवालाकडे लक्ष देऊन त्याच्या तरतुदी अंमलात आणायला पाहिजेत अशी भाषणही होत आहेत। तेव्हा एकूण हेच माझ्या दृष्टीने उत्साहवर्धक आहे आणि मला त्यामुळे आनंद आहे। पुरस्कार तुला देण्यात येतो आहे हे साधारण 5 महिन्यापूर्वी मला सांगण्यात आलं। त्यानंतर त्यांची प्रक्रिया सुरू झाली। त्यांनी ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतले, मग प्रत्यक्ष त्यांची एक चमू आली आणि इथल्या जवळच्याच पश्चिम घाटातल्या पवना धरणाच्या आसपासच्या वगैरे डोंगरांवरती आम्ही जाऊन तिथे त्यांनी काही व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे केलं। त्यानंतर ते संकलित केलं, मला दाखवलं आणि मग हे सगळं तयार झालं होतं। त्यांनी सांगितलं की 10 डिसेंबरला हा पुरस्कार जाहीर होईल, त्यावर तू शांत राहा आणि मी राहिलो होतो आणि आता जाहीर झालेला आहे। आता त्यांनी केलेलं संकलित केलेलं साहित्य हे उपलब्ध करून दिलेलं आहे, युट्यूबवर एक आहे आणि आणखी या महिन्याअखेरपर्यंत करून देणार आहेत आणखी काही साहित्य असं म्हटलेलं आहे। यानंतर ते लोकांनी बघावं। असा काही कुठला सोहळा होणार नाहीये त्या पुरस्काराचा यापुढे।